क्रांतिवीर राघोजी भांगरे अमर रहे राघोजी भांगरे। राजू राजू अमर रहे राघोजी भांगरे अमर रहे। ये तो अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे राघोजी भांगरे अमर रहे अमर रहे अमर रहे राघोजी भांगरे अमर रहे अमर रहे। जय असो अद्य क्रांतिवीर राघोजी भांगरेंचा जय असो अमर रहे। राणी दुर्गावती अमर रहे घंटावीर अमर रहे। राघोजी भांगरे अमर रहे अमर रहे 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 अमर रहे। सह्याद्री मध्ये इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं, सावकारशाही विरुद्ध बंड पुकारून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं आणि इंग्रज नीतीच्या विरुद्ध बंड पुकारून त्या सह्याद्रीला वाचवण्यासाठी त्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिला। ते सह्याद्रीचा ढाण्यावाग आद्य करत राघोजी भांगरे यांचे 178 आज स्मृती दिन आहे, आज शहीद दिन आहे त्यांचा। त्यामुळे त्यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि निसर्गवासी आदिवासी हृदय सम्राट माननीय नामदार मधुकररावजी पिचड साहेब, डॉक्टर गोविंद गारे साहेब यांनी या आद्य राघोजी भांगरेंचा शोध घेऊन त्यांचा इतिहास पुनर्जीवित केला। त्यानंतर वसंत डावकर साहेब, आदरणीय आमचे मार्गदर्शक हंसराज केवरा साहेब या सर्व टीमनी मिळून आज हा वधस्तंभामध्ये तिथं लोकांना अभिवादन करण्यासाठी जाण्याची संधी मिळवून दिली। आज हा स्मृतिस्तंभ इथं पिचड साहेब, केवरा साहेब यांनी हा स्मृतिस्तंभ उभं करण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि हा रक्तरंजित इतिहास जिवंत राहावा। आणि आद्य क्रांतिकारक म्हणजे सगळ्यात आधी जन्माला आलेला क्रांतिकारक म्हणजे आद्य राघोजी भांगरे। त्यांच्या साथीला त्यांचे सहकारी राया ठाकर होते। या सगळ्यांनी मिळून ही क्रांती उभी केली आणि सर्व आदिवासी बांधवांना माझी या निमित्ताने आवाहन करतो, दरवर्षी तुम्ही 2 मे रोजी आद्य राघोजी भांगरे आपल्या या सह्याद्रीच्या ढाण्या वाघाला त्यांचा रक्तरंजित इतिहास जिवंत ठेवण्यासाठी, चंद्र सूर्य तारे असे पद्धतीचं नाव जिवंत ठेवण्यासाठी, त्या क्रांतीचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने येत जावे आणि आपला इतिहास जिवंत ठेवावा आणि त्यांना अभिवादन करावे, हेच या त्यांनी सांगतो। पुढच्या पिढीला राघोजी भांगरे कळावा यासाठी काही उपक्रम करणार होता। पुढच्या पिढीला राघोजी भांगरे कळावा यासाठी आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब, आदरणीय हंसरावजी केवरा साहेब यांनी ही वाटचाल चालू केली। त्यानंतर पाठ्यपुस्तकात प्रत्येक अभ्यासक्रमात त्यांचा धडा यावा आणि शासनाने राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोक उके साहेब यांनी या वर्षापासून शासकीय स्मृती दिन साजरा केला आहे। त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे की शासनाने याची दखल घेतली। त्याचप्रमाणे मुंबईला त्यांची समाधी तिथंही शासनाने दखल घेऊन तिथंही शासनाने तिथं कार्यक्रम करावा आणि त्या समाधीचं चांगलं तिथं बांधकाम करून व्यवस्थित तिथं पुनर्जीवित करावी। जय राघोजी। आद्य क्रांतिकारक माननीय राघोजी भांगरे यांची 178वी पुण्यतिथी अर्थात शहीदी आणि मागच्या वेळेस सुद्धा आदिवासी विकास मंत्री माननीय उके साहेब आले होते। त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं पुढची जी पुण्यतिथी आहे शहीद दिन हा शासकीय स्तरावर हा इथे आयोजित केला जाईल। त्या पद्धतीने आज इथे माननीय उके साहेब, केवरा साहेब, डावकर साहेब, ठाण्याचे उपमहापौर, नगरसेवक सगळेच इथे जमलेले, सगळे समाजबांधव जमलेले आहेत। निश्चितच राघोजी भांगरेंचा जो इतिहास आहे हा नवीन पिढीला समजला पाहिजे, यासाठी शासन स्तरावर काम चालू झालेलं आहे। आमदार केवरा साहेबांच्या माध्यमातून तिथे भांगरे साहेबांना फाशी दिली, तिथे सुद्धा स्मारक उभं करण्याचा मानस मागच्या वर्षी त्यांनी
सांगितलेला आहे. मागच्या वेळेस विखे साहेबांनी सांगितलं होतं की भांगरेच्या नावाने शासकीय योजना चालू केली जातील आणि त्यांनी तो शब्द तंतोतंत पाळलेला आहे. आणि त्याबरोबरच राघोजी भांगरेंचा त्याबरोबर इतर जनजाती समुदायाच्या सगळे क्रांतिकारांचा इतिहास हा सर्व जनजातीलाच नाही तर सर्व मुलांना शिकवला गेला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये सुद्धा पाठ्यक्रमामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा कारवाई सुरू झालेली आहे. निश्चितच हा जो इतिहास आहे हा जिवंत राहायला पाहिजे, नवीन पिढीला समजला पाहिजे आणि यातून बोध घेऊन आपण निश्चित त्याप्रमाणे आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आचरणात आणलं पाहिजे. त्याबद्दल मी आज सर्व प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. काय सांगाल, आपण मागणी केली की स्मारक जे आहे ते लोकांना दिसणार मध्यभागी असावी. आज राघोजी भांगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करण्यासाठी असंख्य आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माननीय आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब यांचं मनापासून आभार मानीन, अभिनंदन करीन की शासकीय इतमामामध्ये हे अभिवादनचा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी होत आहे. ही आमची ठाण्याची भूमी जी आहे या भूमीमध्ये फार मोठा इतिहास आहे आणि आत्ता ज्या ठिकाणी आहोत हा जेल जो आहे हा किल्ला होता. या जेलला देखील फार मोठा इतिहास आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी देशाकरता काम केलं, ज्या ज्या क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली त्यांची या ठिकाणी त्यांना अभिवादन देण्याचा वेळोवेळी कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. क्रांतीवीर राघोजी भांगरे असतील, वासुदेव बळवंत फडके असतील किंवा ब्रिटिश काळामध्ये ज्यांना फाशी झाली कर्वे, कान्हेरे आणि देशपांडे असतील, हे सर्व अनेक क्रांतिकारकांची नावं आहेत की जे यामध्ये जेरबंद होते. राघोजी भांगरे यांचा आज जो पुण्यस्मरण आहे त्याच्या संबंधामध्ये देखील जेलच्या आतल्या भागामध्ये आम्ही एक मोठं स्मारक उभं करतो आहे की ज्या ठिकाणी सर्व क्रांतिकारकांचा इतिहास असेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांगरे अनेक क्रांतिवीरांचा इतिहास या ठिकाणी दडलेला आहे. तो समाजामध्ये लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्याच्याकरता हा फाशी गेटचे इथेच आपलं जे स्मारक आहे ते सर्वांना पाठीमागच्या बाजूने फुले केलं जाणार आहे. हे लवकरच काम देखील पूर्ण होईल. परंतु आज ज्यांनी खऱ्या अर्थाने जमीन याच्याकरता लढा दिला, जंगलाकरता लढा दिला आणि ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारची संकटं झेलली आणि जागृत करून या ठिकाणी सावकारी पास देखील नष्ट होण्याकरता फार मोठं काम केलं. एक तर ब्रिटिशांचा पास आणि दुसरा सावकारी पास. याच्यामध्ये तळागाळातला आदिवासी समाज जो आहे तो खचला होता आणि त्याच्यामुळे हे काम फार मोठं आहे. त्या काळामध्ये अशा प्रकारचं पुढे येऊन क्रांती करणं हे सोपं काम नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं स्मरण जे आहे ते झालं पाहिजे आणि सर्व लोकांना झालं पाहिजे. त्याकरता देखील या ठिकाणी हे स्मारक केलं जातं.